शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता त्यांना लवकरच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी देणार आहे। जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते त्यांच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी पण मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुम्हाला पण लवकरच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देण्यात येणार आहे। त्यामुळे चिंता काय करू नका। जर तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये आला तर तुमच्या पण खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याची रक्कम या ठिकाणी पडणार। तर चला कोणती आहे ती तारीख आणि कोणती आहे ती वेळ, त्या वेळेला तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्यास सुरुवात या ठिकाणी होईल। डीबीटी मार्फत तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी पडणार। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। व्हिडिओ बघण्यापूर्वी तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून टाका। कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कळवा। तर चला करूया व्हिडिओला सुरुवात। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जे शेतकऱ्यांना मिळालेला होता त्या शेतकऱ्यांना आता लगेच लवकरच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी मिळणार। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे त्यामुळे चिंता काय करू नका। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या जिल्ह्यामध्ये आलं, जर तुम्ही पण या 12 जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमची शेती पण या 12 जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये असेल आणि तुम्ही पण हे दोन महत्त्वाचे काम पूर्ण केलेले असतील तर तुम्हाला पण आता लवकरच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी देण्यात येणार असून तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। फक्त तुम्ही जर हे दोन काम तुमचे अपूर्ण असतील तर लवकरात लवकर तुम्ही हे दोन काम पूर्ण करून घेणे अत्यावश्यक आहे। त्यामुळे जर तुम्हाला या ठिकाणी पैसा येणार असेल तर जर तुमचे हे दोन काम अधुरे असतील तर तुम्हाला ते पूर्ण जर तुम्ही ते केले नाही तर तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्यास, कोणत्याही योजनेचा पैसा जमा होण्यास अडचण किंवा अडथळा निर्माण होऊ शकतो। त्यामुळे हे दोन काम महत्त्वाचे असणार आहे आणि हे महत्त्वाचे काम तुम्हाला करणं अतिशय गरजेचे आहे त्यामुळे ते पूर्ण करा। तर चला बघूया कोणते आहेत ते 12 जिल्हे। ज्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंद वार्तावला या ठिकाणी जाणार आहे त्यांना पण आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार। पण ते कोणाला मिळणार? ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 8वा हप्ता मिळालेला होता त्याच शेतकऱ्यांना मिळणार। जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आजपर्यंत सुद्धा मिळालेला नाही तर कमेंटमध्ये नक्की कळवा। त्याचं कारण काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगू। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जर तुम्हाला मिळालेला नसेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार नाही। त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या। जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला आहे 8 ते 10 दिवसापूर्वी तरच तुम्हाला आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार। तर चला बघूया कोणते आहेत ते महत्त्वाचे 12 तालुके आणि कोणते आहेत ते महत्त्वाचे 12 जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये लवकरच आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। कोणती आहे ती तारीख आणि कोणती आहे ती वेळ, ज्या वेळेला तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देण्यात येणार आहे। तर चला सर्व काही बघू। फक्त तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून टाका। तर चला बघूया कोणते आहेत ते महत्त्वाचे 12 जिल्हे ज्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेला होता त्या शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी टाकल्या जाणार। त्यामुळे चिंता काय करू नका। तर चला बघूया कोणते आहेत ते 12 जिल्हे ज्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाचा क्षण या ठिकाणी आलेला आहे आणि ते दोन महत्त्वाचे काम कोणते आहे, जे दोन महत्त्वाचे काम करणं तुम्हाला अतिशय गरजेचे आहे। जर तुमचे ते पूर्ण नसतील तर लवकरात लवकर तुम्ही पूर्ण करून घ्या जेणेकरून तुम्हाला पण कुठली अडचण कुठली अडथळा या ठिकाणी निर्माण होणार नाही। जर तुमचे ते दोन काम अधुरे असतील तर लवकरात लवकर तुम्ही ते दोन काम महत्त्वाचे दोन काम पूर्ण करून टाका। तर चला बघूया कोणते आहेत ते महत्त्वाचे 12 जिल्हे ज्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी देण्यात येणार आहे। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला पण 8वा हप्ता या ठिकाणी देण्यात येणार। फक्त तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला पाहिजे। तर चला यादी तुमच्या समोर मांडतो, तुमच्या समोर या ठिकाणी आपण मांडू। तर चला यामध्ये तुमचा पहिला जिल्हा असणार आहे बीड जिल्हा। जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा बीड जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार। फक्त बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तुमचे हे दोन काम पूर्ण पाहिजे। दुसरा जिल्हा असणार तुमचा संभाजीनगर। जर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल किंवा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तुम्ही राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार आहे। जर तुम्ही पण हे दोन काम पूर्ण केलेले असतील तर तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मिळणार। त्यामुळे चिंता काय करू नका। तर चला समोरचा जिल्हा बघू धाराशिव। जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये राहत असाल, तुमची शेती धाराशिव जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्हाला पण आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी देण्यात येणार आहे। त्यामुळे चिंता काय करू नका। फक्त हे दोन काम जर तुमचे अधुरे असतील तर लवकरात लवकर पूर्ण करा। तर चला समोरचा जिल्हा बघू। समोरचा जिल्हा
आपला असणार आहे नांदेड जिल्हा. जर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता तुम्हाला पण जर PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला असेल तर तुम्हाला पण आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी देण्यात येणार आहे. तुम्ही चिंता काय करू नका, फक्त हे 2 महत्त्वाचे काम पूर्ण करा. जर तुमचे हे 2 महत्त्वाचे काम पूर्ण असतील तर तुमच्यासाठी आला मोठा आनंदाचा क्षण. समोरचा जिल्हा असणार आहे आपला या ठिकाणी नाशिक. जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये असाल, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला पण आता आनंद मिळणार. जर तुम्हाला पण PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळाला. आता तुम्हाला आता आलेला आहे, तारीखवार जाहीर झालेली आहे PM किसान योजनेची. PM किसान योजनेचे 21वे हप्ता तुम्हाला मिळाला, पण आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता राहिला, तो पण तुम्हाला आता लगेच मिळणार, लवकरच मिळणार आहे. तारीखवार तुम्हाला सांगतो, फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा आपला असणार आहे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी आर्थिक दिलासा. जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. तर चला समोरचा जिल्हा बघू, पुणे जिल्हा. जर तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये असाल किंवा पुणे जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, पुणे जिल्हा तुमचा असेल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता तुम्हाला पण लवकरच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार. फक्त हे 2 महत्त्वाचे काम करणं अतिशय गरजेचे आहे. जर तुम्ही ते केले नाही किंवा तुमचे हे 2 काम अधुरे असतील तर लवकरात लवकर हे अधुरे काम तुम्हाला पूर्ण करावे लागणार, तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार. तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा आपला असणार आहे लातूर जिल्हा. जर तुम्ही लातूर जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा लातूर जिल्हा तुमचा असेल तर तुम्हाला पण आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार. फक्त हे 2 महत्त्वाचे काम पूर्ण झालेले पाहिजे. तुम्ही ते 2 महत्त्वाचे काम पूर्ण करा. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आनंदाचा क्षण. आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण 8वा हप्ता दिला जाणार. समोरचा जिल्हा आपला असणार आहे अहिल्यादेवी नगर. अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आनंदाचा क्षण. जर तुम्ही अहिल्यादेवी नगरमध्ये राहत असाल किंवा अहिल्यादेवी नगरमध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला पण आता लवकरच 8वा हप्ता मिळणार आहे. त्यामुळे चिंता काय करू नका, फक्त हे 2 महत्त्वाचे काम करा. समोर तारीखवार या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा असणार आपला सोलापूर. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आला मोठा आनंदाचा क्षण. जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, तुमची शेतीच सोलापूरमध्ये असेल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता तुम्हाला पण लवकरच PM किसान योजनेचा हप्ता मिळालेला होता. आता तुम्हाला लवकरच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता पण मिळणार आहे. फक्त हे 2 महत्त्वाचे काम पूर्ण करा, जेणेकरून तुम्हाला पण कुठली अडचण, कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही. तर चला बघूया कोणते ते महत्त्वाचे 2 काम. त्यापूर्वी जे 2 महत्त्वाचे जिल्हे राहिलेले ते आता शेवटचे 2 जिल्हे राहिलेले आहेत ते आपण बघून घेऊ. आता त्यामध्ये समोरचा असणार आहे आपला नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार. त्यामुळे चिंता काय करू नका. तर चला समोरचा आणि शेवटचा जिल्हा बघू. शेवटचा जिल्हा आपला असणार आहे लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आनंदाचा क्षण आलेला आहे. आता समोरचे ते 2 महत्त्वाचे काम बघू. जर तुम्ही ते केले नाही, जर तुम्ही ते अधुरे ठेवले तर तुम्हाला लवकरात लवकर करणं अतिशय गरजेचे आहे. ते महत्त्वाचे काम असणार आहे, त्यामुळे तुम्हाला करणं गरजेचे आहे जर तुम्ही ते केलेले नसतील तर. तर चला बघूया कोणते ते महत्त्वाचे 2 या ठिकाणी कामे. पण आता तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न असेल की या 12 जिल्ह्याची जी मी यादी सांगितली त्या जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं असेल तरच तुम्हाला ही रक्कम या 2 दिवसामध्ये मिळणार. नसता तुम्हाला ती मिळणार नाही. तुम्हाला 2 ते 3 या ठिकाणी 20 ते 30 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तरच तुम्हाला या 2 दिवसामध्ये ती रक्कम मिळणार नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची. म्हणून जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही येतं, तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतो, असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर लगेच कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आहे. त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रत्युत्तर देऊन सांगू की तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या 12 जिल्ह्याच्या मध्ये आहे की नाही आहे. तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता 8वा मिळणार आहे की नाही मिळणार या 2 दिवसामध्ये. तर चला ते 2 महत्त्वाचे काम बघू. जे 2 महत्त्वाचे काम करणं तुम्हाला अति आवश्यक आहे. KYC ज्या शेतकऱ्यांनी केलेलं नाही त्या शेतकऱ्यांसाठी आतुरतेची सूचना या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळे या KYC मुळे जर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही किंवा अडथळा निर्माण झाला किंवा उशीर झाला तर त्याचं कारण एक असू शकतं, ती म्हणजे KYC. ज्या शेतकऱ्यांनी KYC केलेलं नाही त्यांनी लवकरात लवकर KYC करून घ्या. आणि दुसरं आणि मेन महत्त्वाचं काम म्हणजे तुमची फार्मर ID. जर तुमची फार्मर ID बनवलेली नसेल तर लवकरात लवकर फार्मर ID बनवून घ्या, जेणेकरून तुम्हाला अडचण निर्माण होणार नाही. KYC आणि फार्मर ID हे 2 महत्त्वाचे काम असणार आहे, त्यामुळे तुम्हाला ते करणं गरजेचे आहे. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही पहिली वेळेस आलेला असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. तर चला.